नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. एकदम शांत होऊया मास्टर्स. आपले चष्मे अगदी हळूच काढून ठेवावे. अनेकांचे हात पाय खांदे दुखतात आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आजचं सेशन असेल की शरीरातील जे काही दुःख आहे ते दूर होण्यासाठी. एकदम शांत, एकदम सहज. कोणी नवीन मंडळी आली आहेत का? आज आली असेल तर कसं बसायचं हे सांगते. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे आणि ते मांडीवर ठेवायचे. पाय जर तुम्हाला मांडी घालता येत असेल तर ठीक आहे, नसेल घालता येत तर सरळ पाय करावे आणि पुढे डाव्यावर उजवा क्रॉस करावा. आणि तेही नसेल जमत तर जसं आपल्याला वाटतं तसं बसावं. कुठलेही नियम नाही, फक्त डोळे बंद ठेवावे. एकदा डोळे बंद केले की पुन्हा उघडू नये. एकदम शांत व्हावं मास्टर्स, एकदम शांत. ही सूर्यदेवाची ऊर्जा आपण आपल्या सहस्रारातून आत घेतो आहोत. या ऊर्जेला आत येताना बघा. मास्टर्स, एकदम शांत होऊन जावं, कुठेही आता हालचाल करू नये. एकदम शांत. ही ऊर्जा गायत्री मंत्राच्या रूपानं आपल्या ब्रह्मरंध्रातून खाली येते. ऊर्जा खूप वाढलेली आहे. तिला आपल्या पायात घेऊन जावं. हा संपूर्ण पांढरा रुपेरी प्रकाश जो काही तुम्हाला दिसतोय, तो आपल्या पावलांमध्ये सोनेरी यो यो नः प्रचोदयात् तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. आपल्या टाचांपासून हा प्रकाश पसरतोय. टाचा, पावलाच्या मधली जागा, पुढची जागा, पोट, पावलाच्या टोकांमधून प्रकाश आत येतोय. त्या प्रकाशाला आत घेऊन घ्या. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. ऊर्जा आणखीन वाढलेली आहे. ती आपल्या पावलांमध्ये, पायामध्ये, प्रत्येक सेलला, टिश्यूला, परतेला
बळ देत 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 वर येते आपल्या गुडघ्यांमध्ये. डाव्या पायाची नस तडतडते एका माऊलीची. पूर्ण गुडघे या सूर्यप्रकाशाने भरून गेले. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. गुडघ्यांच्या केंद्रस्थानातून हळुवारपणे ऊर्जा गुडघ्यावर पसरून टाका. खाली वर सगळीकडे. आता मांड्या, आणि मूलाधार चक्र. मूलाधार चक्रावर यावं. आणि या चक्रातून जी ऊर्जा बाहेर निघते ती आपल्या पावलांमध्ये सामावलेली आहे. दोन्ही पावलांकडे आपल्याच आपण बघावं. ही पावलं लक्ष्मीची, अर्थात गुरूंची, परमेश्वराची आहे. या पायांना माझे शतशः प्रणाम. खूप खूप धन्यवाद द्या आपल्या पायांना. धन्यवाद, धन्यवाद. या क्षणी संपूर्ण ऊर्जा बदलली आहे. मास्टर्स, आपल्यातले विष्णू हे आपल्या स्वादिष्ठान चक्रात असतात. इथे केंद्रस्थानी या विष्णूंना जागवा. संपूर्ण लक्ष स्वादिष्ठाना. स्पंदन पूर्ण बदलली आहे. इथे आपले सगळेच विचार हे शुद्ध होतात आहेत.
इथल्या महाविष्णूंचं दर्शन घेऊन आपल्याला हृदयात यायचंय. आपल्या हृदयात आपण आलो आहोत. महाविष्णूंचं ध्यान हृदयात बघूया. ते एका मोठ्या शेषावर झोपलेले आहेत. शेषशायी आहेत. आणि त्यांचे पाय लक्ष्मी माता या चेपतात आहेत. म्हणजेच यातून आपल्याला कळतं की पाय किती महत्वाचे आहेत. गुरूंच्या पावलात ही संपूर्ण ऊर्जा सामावली आहे. करोडो तीर्थस्थानाचं जी ऊर्जा स्रोत आहे ते या पावलांमध्ये आहे. या ऊर्जेशी एकरूप व्हा मास्टर्स. हे ऊर्जेच आहे. आपला श्वास हृदय चक्रात घेऊन जा. आणि इथे शेषावर आपल्या सद्गुरूंना बघा. त्यांची पावलं म्हणजे लक्ष्मी. या पावलांवर पूर्णपणे शरणागती. मास्टर्स, या क्षणी मानस सरोवराच्या जलाशी आपण एकरूप झालो आहोत. नितळ, स्वच्छ, सुंदर मानस सरोवरातील तीर्थ ही ऊर्जा आपल्याच हृदयात आपण महसूस करतो. ही ऊर्जा इतकी वाढली आहे
ही आपल्या सगळ्या आतल्या अवयवांमध्ये ही ऊर्जा फिरते आहे. ज्यांना ज्यांना कुठे दुःख जाणवत असेल तिथे तिथे त्यांनी ही ऊर्जा घेऊन जावी. मग हात, पाय, गुडघा, हार्ट, लिव्हर, लंग्स, किडनी, पॅनक्रियास, गॉल ब्लॅडर, छोटं आतडं, मोठं आतडं, डोळे, कान, नाक, ब्रेन, संपूर्ण देह. ऊर्जेला महसूस करा मास्टर्स. खूप छान बदल. हा जो बदल आहे हा ट्रान्सफॉर्मेशन पिरियड आहे आपल्या आयुष्यातील. आपल्यातील अलक्ष लक्ष्मी आपल्या हृदयात जागृत होते मास्टर्स. लक्ष हृदयात. आणि हृदयातील जो गाभार आहे त्या गाभाऱ्यात या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः.
या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। हृदयातील स्पंदन महसूस करा। या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नेमकं काय दिसतंय? बघा, या हृदयाच्या गुहेत आपल्याला काय दिसतंय ते? या वाटेवर वेगवेगळे अनुभव प्रत्येकाला येतात. शरणागती अलक्ष्य लक्ष्मीचा पहिला टप्पा. अलक्ष्य निरंजन ज्योत ही हृदयात येते.
आपल्या हृदयात तेवणारी ज्योत ही निळ्या रंगाची असते. निळे मेघ घननीळ असलेला साक्षात भगवान कृष्ण आणि निळी ज्योत हृदयात होणाऱ्या परिवर्तनांना हळुवारपणे बघा. प्रकाशाच्या एका धबधब्यामध्ये किंवा एका प्रवाहामध्ये ही निळी ज्योत आहे. चारी बाजूनी प्रकाशाचा प्रवाह आहे. शेषाची कुंडलिनी शक्ती आपल्या जवळ आहे. तिला स्पाइन मध्ये बघा. स्पंदनातील बदलांकडे लक्ष. मास्टर्स, इतकी मोठी गोष्ट आपल्याला मिळते. एक 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 पत्ता आपल्याला मिळतोय आणि आपण मात्र इतरांना हे पत्ते देत नाहीये. एक साधी कमेंट, एक लाईक, एक शेअर अनेकांच्या जीवनात बदल घडवून आणतो. आपल्याला मिळालं, आपण आपल्यापुरतच ठेवतोय, दुसऱ्याला नको.
मग आपली स्थिती तीर्थयात्रेतल्या त्या लाडू खाणाऱ्या परिवारासारखीच ना. तो लाडू फोडून आणखीन 10 लोकांच्या हातावर प्रसाद ठेवा मास्टर्स. तेव्हाच त्या अलक्ष्य निरंजनाचा शोध आपल्यातला जागा होईल, जागृत होईल. कुंडलिनी शक्ती रेज होईल. केवळ आपल्यापर्यंत ठेवला तर त्याला काही मतलब नाही. पोचू द्या हे ज्ञान जनमानसात. उघडी करा ती दालन, ते गवाक्ष. जागे व्हा. लाखो लोकांपर्यंत हे ज्ञान पोचतंय बाबाजी. आपल्या हृदयातून हा मजकूर, हा मेसेज, हा संदेश पोचवा, पाठवा सगळ्यांना. सगळ्यांचं कल्याण होऊ देत. मी माझं करत उड्या मारत राहिलो तर तिथेच आपण राहू. आपल्याला कोसो दूर जायचंय प्रकाशाच्या राज्यात, अलक्ष्य निरंजन ज्योतीच्या शोधात. एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडायचं, ही अंमलबजावणी करायची. आपण ठरवायचं. प्रसाद आहे, वाटून खाऊ. बोलून घेणारे बाबाजी आहेत, त्यामुळे सारं काही त्यांच्या चरणी अर्पण करते. मास्टर्स, आपल्याला जाणवेल आपली खाली गेलेली मान उचलल्या गेली आहे. ब्रह्मरंध्र जड झालंय. पूर्ण लक्ष हृदयावर, हृदयातल्या गुरूंच्या चरणावर. जी अलक्ष्य निरंजनाची ज्योत आहे, ती त्यांनी आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात लावलेली आहे. ती तेवते. मास्टर्स, आपल्या आई वडिलांना, गुरूंना दंडवत प्रणाम. धरणी मातेला दंडवत प्रणाम. अगदी सावकाशपणे, हळुवारपणे चेतनतेकडे यावं. पाच, चार, तीन, दोन, एक, शून्य. या विश्वाला आशीर्वाद द्यावे. या विश्वात सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार,
कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई वासरं, पशु पक्षी, धरणी माता सगळे आनंदात ते सुरक्षित कल्याण तथा जाणवलं, सगळ्यांपर्यंत ध्यान पोचलं. आणि वा दीपाली, खूप आनंदित आहेस. अशीच हसत राहा. बाकी संध्याताई आणि ते दाखवत ते मला सगळे गवाक्ष उघडा ना आपले आपले. प्रतिभाताई, मैं ना बोलूंगी. रोहिणी ते नाव घेतील जर कोणाची हँडरेज असतील तर. पूजा ताईंना बोलायचे. पूजा ताई दाखवतात ते हात. बोलत आहे. बघा ताई, रोहिणी ताई. नमस्कार दीदी. खूप सुंदर. देह आणि देव ह्याच्यावर जे तुम्ही सकाळी बोलला ते रेकॉर्डिंग मिळू शकेल का जरा मुलांना? आणि एक दोन आमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही सासू सुनेचं जरा बोललेला ते जरा तर ऐकलं तर थोडा फरक पडेल. खूप एकीला त्रास होतोय. मिळेल ताई. थोडस ते हा नक्की मिळेल ना? मग सगळेच ते आपले रेकॉर्डिंग मिळतात ते. त्या असं आमचा फॅमिली ग्रुप आहे त्यावर टाकेल. ते आपल्या मनाने ऐकतील ते. आणि ते ऐकतात म्हणजे बघतात. ते उत्सुकता असते मग काय वेगळं छान टाकते ते. पण ते फरक पडत नाही हो. एकीला खूप त्रास होतोय. आता नाव नाही सांगत आहे मी. हो पण त्याचा खूप उपयोग होईल असं मला वाटलं. मला मागाशी एकदम म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं. तेवढं शेअर केलं तर मी पोचवू शकते. बदल होतील. आपण नंतर हो बोलू बदल. ताई. हो हो नक्की नक्की. थोडं सांगायचं तुम्हाला. बाकी काय ना. खूप छान आजचं ध्यान खूप छान झालं. मस्त. मी चालू असतो. लांबचं नाही, आमच्या घरातच आहे. दोन जावा आहेत आमच्या. दोन्ही सुनांना इतका त्रास होतोय ना त्याचा. काय संपतच नाही. मग ते थोडस जरा ऐकवलं तर ऐकतील ते. थोडा फरक पडला तर पडला. प्रयत्न करत राहायचं. नक्की पडेल ताई, काळजी नका. स्वाती ताई, बऱ्या आहात का तुम्ही? ताई, तुमचा आवाज नाही येत हो. बरी आहे. ध्यान लागलं होतं त्याच्यामुळे आवाज फरक पडेल. आता ते पाच पायावर सगळं ह्याच्यावर घेतलं ना तुम्ही ध्यान, परत फरक पडला. औषधं वगैरे आणली आहेत पण बरेच दिवस झाले तो पाय अजून चांगला होत नाही. त्याच्यामुळे कुठे जास्त जिने बिने उतरणं वगैरे करू नका म्हणून सांगितल्यामुळे हे करत पाय दुखतोय तर म्हणून हे करत. तुम्हाला काय डॉक्टरांनी औषध सांगितलं ते घ्या तुम्ही. पण एक नुरानी नावाचं तेल आहे. इथे जाहिरात नाही करत आहे मी तेलाची, नाही तर तुम्हाला वाटेल मी जाहिरात करते. तर हो नुरानी हे तेल खूप छान आहे. म्हणजे लाल रंगाचं तेल आहे. ते पाणी गरम करायचं आणि त्याच्यात काचीच्या याच्यात कप घ्या किंवा छोटी तुमच्याकडे बाउल असेल तर बाउल घ्या आणि त्याच्यात ते तेल टाका आणि हम्म गरम पाण्यामध्ये ते तेल ठेवा. आपोआप ते हम्म तेल गरम होऊन जातं. आणि नंतर जिथे आपल्याला लागलंय किंवा दुखतंय तिथे तुम्ही चोळून चोळून द्यावा. खूप बरं वाटतं. म्हणजे वर परत जाताना शेकू नको ना. असे काहींची स्थिती होते की हे सगळं लचकून जातं आणि मान पण नाही हलवता येत. अशा लोकांना सुद्धा म्हणजे शेवटच्या स्थितीत असतात. पण त्या लोकांना हम्म सुद्धा वरून खाली आणणाऱ्या तेलाचे हे गुणधर्म आहे याच्यामध्ये. इतकं हा चांगलं तेल आहे. पण नक्की परत तुमच्या घरी एक शेकवायचं नाहीये बाटली ना. ठेवा. शेकून परत शेकू नका. शेकू नको. तर आंघोळ करा गरम पाण्याने, पण शेकू नका. म्हणजे हो हा असं शेकण्याची गरजच नाहीये तुम्हाला. गरम पाण्याने आंघोळ करा, तुम्हाला एकदम बरं वाटेल. एकदम रिलीफ मिळेल. खूप छान तेल आहे. बोला दीपाली ताई. नमस्कार ताई. कालचं आणि आजचं दोन्ही दिवसाचं ज्ञान आणि ध्यान दोन्ही खूप छान होतं. खूप सुंदर होतं. खूप छान अनुभूती होती. आणि आज असं झालं होतं ना, सकाळी माझं सगळं काम आटपलं तर बसले तेव्हा जाणवलं की अरे हात आणि पाय खूप दुखतायत. तर मी तेल लावलं आणि आंघोळ करताना विचार करत होती आज ताईंनी हातावर आणि पायांवर घेतलं ध्यान तर किती छान होईल. आणि तुम्ही ते घेतलं. खूप सुंदर अनुभूती होती. जेव्हा तुम्ही ते आपण अलक्ष्य ज्योतीचं जे निरंजन होतं ना ते हृदयात पेटल्यानंतर नंतर मला असं जाणवलं की पायाच्या प्रत्येक छोटे 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 असे दिवे पायाच्या प्रत्येक बोटावर, त्याच्यानंतर घोट्यावर, आपल्या दोन्ही गुडघ्यांवर
त्याच्यानंतर मग प्रत्येक चक्रावर, प्रत्येक आपल्या स्पाईनच्या प्रत्येक मणक्यावर, दोन्ही हातांच्या बोटांवर आणि खांद्यांवर, सगळीकडे, नंतर कानात, डोळ्यात, आपल्या विशुद्ध चक्रावर, आज्ञा चक्रावर आणि सहस्रावर खूप मोठा दिवा. माझं जे काही होतं ना, दुखणं होतं, ते सगळं निघून गेलं. इतकं इतकं छान प्रसन्न वाटलं ना. खूप छान अनुभव ताई. धन्यवाद. प्रतिभाताई बोला. नमस्कार ताई. छान ध्यान खूप छान लागतं आहे आणि तुम्ही बोलताय तेव्हाच आज्ञाचक्रावरती हे होतं. मला काही म्हणजे ह्याच्यात राहावंसच म्हणजे हे होत नाही, असं सुधरतच नाही बोलायला. इतकी त्या ह्याच्यात जात आहे, त्याच्यामुळे मला बोलणं होत नाहीये. बाकी काही नाहीये. खूप छान अनुभव आणि मार्गदर्शनाचा तर काही प्रश्नच नाही. शब्दच नाहीयेत. खूप खूप धन्यवाद ताई. आणि सासू-सून या अनुभवातनं मी जातीये सध्या. पण मला असं कधी म्हणजे हे झालं नाही. मला खूप चांगला अनुभव आहे माझा हा. 6 महिनेच होत आहेत म्हणजे आता. पण मला माझ्या सुनेतला माझा हे आहे, की उलट तिला असं म्हणायचं होतं, की आता मला तुम्हाला ए आई म्हणायचंय, ओ आई नाही म्हणायचंय. इतकं तिला हे की तुम्ही सांगता ते मला किती उपयोगी होतंय. असं म्हणजे चांगले पण अनुभव आहेत मला स्वतःला पण आणि म्हणजे मी सून असताना पण आणि मी आज सासू आहे म्हणून पण झाली आहे तर. तर व्यक्तिपरत्वे थोडासा नक्कीच फरक पडतो. आपण कसं एखाद्या गोष्टीचं सांगतोय, त्याच्यावरती आहे आपली भाषा, आपलं सांगण्याचं कशी हे आहे ह्याच्यावरती ती सूचनावर न होता आपण कसं त्या माणसाला सगळं चांगलं काही छान काही मिळवण्यासाठी मदत करतो. या भावनेनं जेव्हा होतं तेव्हा ती सूचना नाही वाटत, असं मला थोडंसं वाटतंय. पण तुमचा हे जे आहे हेही बऱ्याच ठिकाणी अनुभवतोय. तो हे आणि देह आणि देव हाही खूप छान. अ, खूप खूप अलख निरंजन काय म्हणजे आहे ना हे जे नवनाथांचा ह्याचा ते आहे, तर त्याचा पण अर्थ अलख निरंजन या शब्दाचा काय हे असावं हे समजलं या 2 दिवसामध्ये. खूप छान. धन्यवाद ताई. वैशालीताई बोलायचंय? हो ताई. नमस्कार ताई, ऋताताई नमस्कार. छान होतं ध्यान, खूप छान झालं आजचं. आणि ते ज्योती कुंडलिनी शक्तीवर तुम्ही सांगितलं, खूप सुंदर वाटलं. शेषनागावरचं विष्णुदेवांचं दर्शन खूपच मनाला भावलं. छान एकदम प्रसन्न वाटलं एकदम. आज गुरुवारचं एकदम आणि गुरूंचं सगळं आज गुरुवार होता. गुरुवारच्या दिवशी छान गुरूंचं सगळं महत्ती सगळी सांगितली ताईंनी आपल्याला. एकदम छान. धन्यवाद ऋताताई. नर्मदा मैयाचं पण छान. मी पण जाऊन आले आता उत्तर वायरीला, त्यामुळे त्या माझ्या पण सगळ्या आठवणी रिकलेक्ट होतात. ताई सांगतात एक 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 मला ते सगळं आठवतंय. इतकं छान वाटतंय. परत परत उजाळा मिळतो या गोष्टींना. खूप छान वाटतंय. धन्यवाद ताई. हा. धन्यवाद मास्टर्स. इथेच मी आपली सगळ्यांची रजा घेते. थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम. भेटूया.